नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व इयत्ता 10वीची आणि इयत्ता 12वीची मुलं ज्या गोष्टीची अगदी आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण लवकरच जवळ येतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीकरता आपण अपडेट घेऊन आलेले आहोत इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीच्या रिझल्ट संदर्भातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट हा लवकरच जाहीर होणार आहे. इयत्ता 12वीचा रिझल्ट जर बघितला तर साधारणतः 2 मे ते 8 मेच्या दरम्यान लागू शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो, कदाचित 5 मे ही अप्रॉक्सिमेट डेट असू शकते. आणि त्याचबरोबर इयत्ता 10वीचा जो रिझल्ट आहे हा नेहमीप्रमाणे मेच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो. तर साधारणतः तुमचाही रिझल्ट 8 मे ते 15 मेच्या दरम्यान कधीही लागू शकतो आणि बोर्डाकडनं तशी तुम्हाला अपडेट येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, बोर्डाचा रिझल्ट हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट, म्हणजे तुम्ही एक्झामसाठी वापरलं होतं ते हॉल तिकीट जवळ असणं गरजेचं आहे. सीट नंबर माहीत असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, आपल्या आईच्या नावात जे काही स्पेलिंग असेल ते व्यवस्थितपणे टाकल्यानंतरच तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजिबात पॅनिक होऊ नका. रिझल्ट हा व्यवस्थित येणार आहे. तुम्ही छान अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता येणाऱ्या रिझल्टचे अगदी आनंदाने आणि उत्सुकतेने वाट बघा. आणि त्याचबरोबर आलेला रिझल्ट हा मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करा. तर तुम्हा सगळ्यांना येणार रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या रिझल्टमध्ये जे तुम्हाला काही यश मिळणार आहे त्यामध्ये माझ्यातर्फे मी तुम्हाला आधीच खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.